काका, अखंड भारतातील पहिलं हिंद केसरी मैदान म्हणून का बरं ओळखलं जातं, काही माहिती सांगता येईल का? बघा, बैलगाडा शर्यत हा जो खेळ आहे तो मुळात आपल्याकडचा नाही. म्हणजे आपल्या मराठवाडा किंवा आपल्या भागात तो पहिल्यापासून नव्हता, पण गेल्या 5-10 वर्षापासून त्याची आपल्याकडं क्रेज वाढली, लोकांमध्ये त्याचा उत्साह वाढला आणि खऱ्या अर्थानं बैलगाडा शर्यत हा पश्चिम महाराष्ट्राचा खेळ होता. जरी पश्चिम महाराष्ट्रात खेळ होता, पण गेल्या काही दिवसापासून आपल्या भागातील जे बैलजोड्या आहेत त्यांचा जो मागच्या काही दिवसापासूनचा जो घोडदौड त्यांची ती एकदम मोठ्या प्रमाणात होती आणि त्यांनी एक चांगल्या पद्धतीनं गेल्या काही दिवसापासून बैलगाडा शर्यतीमध्ये इथल्या स्थानिकांचं प्रेम वाढलं. आणि तुम्ही जसा प्रश्न विचारला की बाबा बैलगाडा शर्यत जो इथलं जे हिंद केसरी मैदान आहे याला हिंद केसरी का, तर काय असतं माहिती आहे का, बरेचसे बैलगाडा आता आपल्या महाराष्ट्रामध्ये बैलगाडा शर्यतीचा जो भाग आहे पश्चिम महाराष्ट्र, जसं तुम्हाला म्हटलं पुणा किंवा अजून बऱ्याचशा ठिकाणी तिथे बैलगाडा शर्यत होतात, पण बऱ्याचशा ठिकाणी तेवढ्या एरियापुरता किंवा त्या जिल्ह्यापुरता किंवा त्या परिसरापुरता मर्यादित बैलगाड्या तिथे येतात. बैलगाडा शर्यत त्यांनी त्या मर्यादित लोकांसाठी किंवा मर्यादित जागेसाठी मर्यादित परिसरासाठी ठेवतात. परंतु आपलं हे जे हिंद केसरी मैदान आहे हे अखंड भारतासाठी की या मैदानावरती MP चा जरी बैल आला, UPचा जरी बैल आला, दिल्लीचा जरी बैल आला तरी तो आनंदाने या इथं आपला तो खेळ सादर करू शकेल. आणि आपलं म्हणजे आपले जे आयोजक आहेत सर्जेराव भाऊ चव्हाण यांचं तर म्हणणं आहे की महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण भारतातून जरी कुणी आलं तरी त्याला तेवढाच सन्मान मिळेल. म्हणून हे हिंद केसरी हे अखंड भारतातले एकमेव असं मैदान आहे मानाचं, म्हणून त्याला अखंड भारतातले एकमेव मानाचं मैदान हिंद केसरी म्हणण्यात आलं आहे.